नमस्कार, मी स्मिता क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण मोतीची सुपारी बनवणार आहे। आपण ओवाळायला वगैरे ही मोतीची सुपारी आपण वापरतो औक्षणासाठी। औक्षण करताना ही बघा अशी मोतीची सुपारी असते, ही अशी असते। तर आता या सुपारी बनवण्यासाठी मटेरियल काय लागते हे बघा। ही सुपारी लागणार आहे, हे बारीक मणी लागणार आहे, गोल्डन मणी लागणार आहे वरच्या डिझाईनसाठी, एक लाल मणी लागणार आहे आणि हे बाकी मणी लागणार आहेत सारखे मोठे। आणि नेहमीसारखा नायलॉन धागा लागणार आहे। नायलॉन धाग्यामध्येच ती मजबूत होते। तर करायची सुरुवात। पहिल्या डिझाईन सारखे 4 मणी घ्यायचे आहेत। तुम्हाला हे शिकवलेलं आहे, पहिल्या व्हिडिओत दाखवलंय मी। तशीच डिझाईन बनवायची आपल्याला। ही बघा, ही 4ही मणातून काढून घ्यायचे। हा असा स्क्वेअर झालेला नंतर पुढचे मणी घेऊया। आता 3 मणी ओळायचे। बघा, ही अशी आपल्याला अशी पट्टी करत राहायची आहे आणि याचं माप घेत राहायचं आहे आपल्याला। केवढी पाहिजे आपल्याला, पूर्ण रोल यायला पाहिजे, असा गोल व्हायला पाहिजे, तशी पट्टी करायची। हे बघा, अशी पट्टी बनवली। आता याला आपण असा सुपारीवरती राऊंड करायचं आहे याला। तर ही जी अशी लावायची म्हटली तर आपल्याला हे पॅक झालं पाहिजे। तर त्यामुळे आता एक मणी इकडनं असा टाकायचा आहे आणि हे असं घ्यायचे आणि पुन्हा एक मणी इकडनं टाकाय, तेव्हा हा राऊंड तयार होणार। हा बघा, झाला बघा असं। असं करायचं। आता वरची डिझाईन शिकवते। वरच्या डिझाईनला आपल्याला आता छोटे मणी घ्यायचे आहेत। एक मणी याच्यातला घेणारच आहे आपण, त्यामुळे 3च मणी टाकणार आहे। तीन मणी टाकले मी। आता बघा, ही अशी डिझाईन घ्यायची आपल्याला। हे बघा, असे येतील। अशी डिझाईन करायची आहे। आता आपल्याला हे 2च मणी घालायचे आहे। त्यामुळे 2 मणी का घेतलेले, ह्याच्यातला एक मणी आपल्याला घ्यायचा आहे। हा, हे बघा अशी
पुन्हा तो मणी घेतला, पुन्हा पुढचा मणी येता घ्यायचा आपल्याला. तसेच 2 मणी ओळून परत यातला एक मणी घ्यायचा. हे बघा, असं घ्यायचे. हे बघा, आता हे शेवटचं राहिलेलं आहे, तर शेवट एवढा राऊंड आपण केलेला आहे. आता हे बघा, आता एवढं डिझाईन आपण हे केलेलं आहे, हे मी तुम्हाला सांगितलंय. तर आता हा पुढचा एक जॉईंट इथे करायचा आहे. तो कसा करायचा? हा पुढचा एक मणी घ्यायचा आहे आपल्याला. हा मणी घेतल्यानंतर याच्यामध्ये एकच मणी टाकायचा आहे. हा एक मणी टाकून हा याच्यातून पुन्हा हा एक मणी घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, हे बघा, आता मी वरची डिझाईन करते. तिथे पण आपल्याला तसंच करायचं आहे, 3-3 मणी टाकून. पण पूर्ण याला नाही करायचे, सांगते तुम्हाला. हे बघा, हे अशी डिझाईन येणार. आता या पुढच्या मणाला 2 मणी पुढे घेऊन परत 3 मणी घ्यायचे. हे बघा, खालची डिझाईन झाली की ही डिझाईन एवढी करायची आपल्याला. तर एक वरती लाल मणी पहिले खाली डिझाईन घ्यायचे आहेत. हे बघा, अशी डिझाईन बनवलेली. ही डिझाईन बनवली. आता आपल्याला हे पॅक करायचं आहे वरचा भाग, म्हणून आपण ह्या 4ही मण्यातून काढणार आहे. असं हे बघा, हे असं आणि असं. हे बघा, झाली डिझाईन. पहिले हे वरचं हे करून घेऊ.
हे बघा, आता आपल्याला हा लाल मणी टाकायचा आहे याच्यामध्ये. हा लाल मणी टाकायचा. त्यानंतर आपल्याला गोल्डन मणी टाकायची आहेत. गोल्डन मनी टाकल्यानंतर गोल्डन मण्यात 3 मणी सोडून द्यायचे गोल्डन मणी आणि या लाल मण्यातून सुई घ्यायची आपल्याला. हे बघा, ही सरळच काढायची. नंतर इकडे मणी घ्यायचा आपल्याला असा. ठीक आहे. आता आपण खाली असंच मण्यांमधूनच खाली नेणार आहे ही सुई. कुठल्याही मण्यातून घेतलं तरी चालेल, फक्त खालीपर्यंत सुई गेली पाहिजे आपली, बस. आता आपण खाली डिझाईन करणार आहे एक छोट्या मण्यांची. आता आपण खाली डिझाईन करणार आहे छोट्या मण्यांची, कारण ही सुपारी निघून जाते ना अशी, तर ही पॅक व्हावी त्याच्यासाठी आपण ती छोटी मण्यांची डिझाईन करणार आहे. आपण सुपारीला पूर्ण पॅक करणार आहे अशी. हे बघा, तसेच 3चीच पट्टी घ्यायची आपल्याला. 3चंच करायचं आहे. हे बघा, बघा आता 2च मणी घेतले मी. आता याच्यातला एक घ्यायचा आपल्याला. हे बघा, हे बघा, हे पूर्ण केलेलं आहे. आता हा शेवटचा भाग कसा जोडायचा हे मी तुम्हाला सांगते. तर आता आपली सुई बघा, इथून मी हा मणी घेतलेला आहे. आता ह्या पुढचा मणी घ्यायचा आहे आपल्याला. हा एक मणी घेतल्यानंतर याच्यामध्ये एक मणी ओळायचा. हा बघा, एक मणी ओळला आणि याच्यातून एक मणी इकडनं घ्यायचा, तेव्हा हे पॅक होणार. हे बघा, असं पॅक. आता आपली सुपारी निघणार नाही. झाले. या प्रकारे सुपारी आपली बनलेली आहे बघा. ठीक आहे. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओला भेटू आपण. थँक्यू.